नमस्कार माय यूट्यूब फॅमिली, मी आहे गौरी भोसले आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 10वीचा मॅथ्स पार्ट 1 याचा आपण 5वा धडा बघत होतो प्रोबॅबिलिटी आणि त्यातला आपण प्रॉब्लेम सेट 5 बघत होतो बरोबर। तर आपले प्रॉब्लेम सेट मधले 12 क्वेश्चन झालेले आहेत आधीच्या व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले जे 4 क्वेश्चन आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ठीक आहे, तर आपल्याकडे 3 क्वेश्चन आहेत आणि एक ऍक्टिव्हिटी आपल्याकडे आहे। तर आपण 4 क्वेश्चन बघणार आहोत। आधी तुम्ही पुस्तक साइडला घेऊन बसा, कारण की मी प्रश्न फक्त तुम्हाला वाचून दाखवणार आहे, इथे लिहिणार नाही। त्यामुळे तुम्हाला नीट समजण्यासाठी तुम्ही पुस्तक साइडला घेऊन बसा। ठीक आहे, पुस्तक समोर ठेवून बसा। तर आपला पहिला 13वा क्वेश्चन तो आहे each card bears one letter from the word mathematics। ठीक है, the cards are placed on a table upside down from the probability that a card drawn bears the letter M। आपल्याकडे हा शब्द दिलाय मॅथेमॅटिक्स। त्या म्हणजे मॅथेमॅटिक्स चे जेवढे लेटर्स आहेत तेवढ्या लेटर्स चे काय आहेत, कार्ड्स आहेत। प्रत्येक कार्ड वरती मॅथेमॅटिक्स मधला एक अल्फाबेट लिहिलेला आहे। ठीक आहे, आणि आपल्याला काय सांगितले त्यांनी की प्रत्येक कार्ड जो आहे तो टेबल वरती असा उलटा करून ठेवलेला आहे। म्हणजे ज्या साइड वरती आपलं जे लेटर्स आहेत ते लिहिलेले आहेत ते खालच्या साइडला आहे आणि आपण एक त्यातला कार्ड जेव्हा उचलू त्यावेळेस M याची प्रोबॅबिलिटी काय की शक्यता काय की आपण जे कार्ड उचलू तो M लेटरचाच असेल। तर त्याची आपल्याला शक्यता काढायची। आपला आहे 13वा क्वेश्चन। तर त्यासाठी आपण काय लिहूया, आधी सगळ्यांना माहिती आहे सॅम्पल स्पेस लिहायचं आहे आपल्याला। सॅम्पल स्पेस इज इक्वल्स टू M A T T H E M A T I C आणि S हे आपल्याकडे लेटर्स आहेत बरोबर। जर आता आपल्याला क्वेश्चन मध्ये स्मॉल लेटर्स दिलेत तर तुम्ही स्मॉल लेटर्सच लिहायचे। हे झाले आपले मॅथेमॅटिक्स, हे झाले आपले सॅम्पल पॉइंट। नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट किती येतील बघा, हे आहेत 5 आणि हे आहेत 6। म्हणजे आपले सॅम्पल नंबर ऑफ सॅम्पल स्पेस झाले 11। ठीक आहे, आता आपल्याला इव्हेंट ए दिलेला आहे। तो काय दिलाय की आपल्या ज्या कार्ड वरती आहे तो आपण उचलू तर M आला पाहिजे। ठीक आहे, M किती वेळा आहे, 2 वेळा आहे। मग आपण M, असं लिहिणार। आता आधी सेट आणि सॅम्पल स्पेस मध्ये फरक समजून घ्या। काय काय वेळेस काय होतं, आता आपण सेट पण कसा लिहितो, कर्ली ब्रॅकेट मध्येच लिहितो, त्याला कॅपिटल लेटरनेच डिनोट करतो। सॅम्पल स्पेस पण तसंच आहे, आपण कर्ली ब्रॅकेट मध्येच लिहितो। पण स्पेस मध्ये सॅम्पल पॉइंट मध्ये काय असतं, सॅम्पल स्पेस मध्ये की आपण आपल्याला जे लेटर दिले ते जर रिपीट झाले तरी यामध्ये काय प्रॉब्लेम नसतो। पण सेट मध्ये कसं असतं की जर एखादं लेटर जर रिपीट झालेलं आहे ते आपण सेट मध्ये एकदाच लिहितो। पण असं सॅम्पल स्पेस मध्ये किंवा आपण इव्हेंट लिहिताना असं करत नाही। जर M दोनदा आहे तर आपण M दोनदाच लिहिणार। जर इथं या जागी सेट असता, सेट आपण लिहित असतो तर सेट मध्ये M एकदाच लिहिला असता। ठीक आहे, तर आपल्याकडे 2 M आहेत म्हटल्यावरती 2 शक्यता असणार की आपण जो कार्ड उचलू तो Mच असेल। का 2 कार्ड आहेत आणि 3 शक्यता आहेत असं होणार नाही, किंवा 2 कार्ड आहेत आणि एकच शक्यता आहे बाबा की आपण जो कार्ड उचलू तो Mच असेल, असं नसतं। 2 आहेत म्हटल्यावरती 2च शक्यता। मग therefore आपली नंबर ऑफ इव्हेंट काय असेल, 2 आहेत म्हटल्यावरती 2। मग आपल्याला काढायची प्रोबॅबिलिटी। प्रोबॅबिलिटी इज इक्वल्स टू नंबर ऑफ इव्हेंट अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस। तर आपल्याला नंबर ऑफ इव्हेंट किती मिळाला आहे, 2 अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस 11। यामध्ये काहीच कार्ड चार्ट काहीच होत नाहीये, फ्रॅक्शन कमी होत नाहीये, त्यामुळे आपला आन्सर हेच असणार आहे 2/11। तर ही आली आपली प्रोबॅबिलिटी की 11 पैकी 2% अशी शक्यता आहे की आपण जो कार्ड उचलू तो Mच असेल। म्हणजे 11 लेटर्स आहेत त्यापैकी 2 कार्ड असे की जे M चे आणि आपण जो कार्ड उचलू तो M असेल। आपला 13वा क्वेश्चन आणि आता आपण बघणार आहोत 14वा क्वेश्चन। तर 14वा काय आहे, आउट ऑफ 200 स्टुडंट्स फ्रॉम अ स्कूल। म्हणजे एक स्कूल आहे, त्या स्कूल मध्ये 200 स्टुडंट आहेत।
135 like kabaddi, 135 like kabaddi and the remaining students do not like the kabaddi. ठीक आहे, म्हणजे 135 स्टुडंट असतात की ज्यांना कबड्डी हा खेळ आवडतो, पण जे राहिलेले आहेत त्यांना हा गेम आवडत नाही, हा खेळ आवडत नाही. मग if one student is selected at random from all the students, find the probability that the student selected doesn't like kabaddi. म्हणजे आपण समजा रँडमली त्या 200 स्टुडंट पैकी एखाद्याला सिलेक्ट केलं की त्याची आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे की त्याला कबड्डी आवडत नसेल, की म्हणजे किती जणांना कबड्डी हा खेळ आवडत नाही, अर्थात याची आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची की आपण जो स्टुडंट निवडू त्याला कबड्डी आवडत नसेल आवडत असेल याची. 14वा क्वेश्चन आहे. सर्वात आधी आपण काय लिहिणार, आता इथे बघा तुम्हाला असं दिलं नाहीये की वेल डिफाइंड दिलेले नाहीये, ठीक आहे, वेल डिफाइंड एलिमेंट दिलेले नाहीये, त्यामुळे आपण यामध्ये काय लिहिणार, डायरेक्ट आपल्याला नंबर ऑफ सॅम्पल स्पेस दिलाय, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल्स टू 200. असे आपल्याला एलिमेंट दिलेत का, नाही दिलेले, बरोबर. त्यामुळे आपण लिहिणार नंबर ऑफ सॅम्पल स्पेस 200. नंबर ऑफ इव्हेंट ए, आपण काय करूया, ज्यांना कबड्डी हा खेळ आवडतो यांना इव्हेंट ए मानूया आणि ज्यांना कबड्डी हा खेळ आवडत नाही त्यांना इव्हेंट बी मानूया. तर आपण मानलं नंबर ऑफ इव्हेंट ए इज इक्वल्स टू 135. ठीक आहे, तर जे राहिलेले आहेत म्हणजे 200 पैकी 135 जणांना खेळ आवडतो, जर ते वजाबाकी केले आपण, जर जी आपली वजाबाकी येईल ते काय असेल आपले, ज्यांना कबड्डी हा खेळ आवडत नाही, मग यांची आपण वजाबाकी केली तर किती वजाबाकी येते, 65 हे आपली वजाबाकी येते. हीच काय असणार आपला नंबर ऑफ इव्हेंट बी. ही झाली आपले नंबर ऑफ इव्हेंट बी, म्हणजे 65 लोक असे की ज्यांना कबड्डी हा खेळ आवडत नाही. आणि आपल्याला कशाची प्रोबॅबिलिटी काढायची आहे की नंबर ऑफ इव्हेंट बी म्हणजे ज्यांना कबड्डी आवडत नाही, मग प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल्स टू नंबर ऑफ इव्हेंट बी अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल्स टू नंबर ऑफ इव्हेंट बी किती आहे 65 अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस 200. तर आता 5 ने भाग जातोय तर आपण काढूया, 5 एके 5, इथे एक रिमेनिंग राहिला, 5 त्रिक 15, 5 चौक 20 and 0. Therefore आपला आन्सर काय आलं, probability of event B is equals to 13/40. ही आपली प्रोबॅबिलिटी आली की म्हणजे जो आपण 200 पैकी एखाद्याला निवडू, एका स्टुडंटला, की ती प्रोबॅबिलिटी किती आहे 13/40 की त्याला कबड्डी आवडत नसेल. हा झाला आपला 14वा. आणि आता आपण बघणार आहोत 15वा. तर 15वा काय दिलाय, a 2-digit number is to be formed from digits 0, 1, 2, 3, 4. Repetition of the digits is allowed. Find the probability that the number so formed is a. म्हणजे आपल्याला नंबर दिले, डिजिट्स दिले 0, 1, 2, 3, 4. याचे आपल्याला काय 2 अंक तयार करायचे. ठीक आहे, 2 अंकी आपल्याला अंक तयार करायचे आणि आपल्याला त्यांनी कंडिशन पण सांगितली की रिपिटेशन हे अलाउड आहे. म्हणजे आपण आता 0, 1, 2, 3, 4 हे संख्या दिल्या, बरोबर. तर आपण 11 पण लिहू शकतो, 22 पण लिहू शकतो. रिपिटेशन हे अलाउड दिले त्यामुळे आपल्याला ते पण येणार. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर सो फॉर्म्ड इज अ. फर्स्ट आपल्याला दिलाय सम, म्हणजे सब क्वेश्चन आहे त्यातले 3. तर त्यातला पहिला आहे प्राइम नंबर. तर प्राइम नंबर बघा, फर्स्ट आपण सॅम्पल स्पेस लिहून घेऊया. सॅम्पल स्पेस काय आहे, आता आपल्याला 5 डिजिट दिले 0, 1, 2, 3 and 4. 5 डिजिट आपल्याला दिले. तर आपला सॅम्पल स्पेस कसा होईल बघा, सॅम्पल पॉइंट 10 होईल, बरोबर. 10 होईल, 12, 13, 14, बरोबर. पुन्हा काय होतोय 20, 21, 23, 24 हे होतंय. पुन्हा काय होतोय अजून 30, 31, 32, 34. 4 आता घेऊया आपण 40, 41, 42, 43. आणि आता आपल्याला रिपिटेशन अलाउ सांगितलेलं आहे त्यामुळे आपण काय लिहिणार 11, 12, 33
अँड 44. हे झाले आपले सॅम्पल पॉइंट्स. तर किती झाले बघा, हे झाले 4 आणि हे झाले 4 8, हे 8 आणि 4 12, हे 2 30. म्हणजे आपल्याला नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती भेटला 20. आणि आपल्याला फर्स्ट कंडिशन काय दिले की प्राइम नंबर पाहिजे. तर आपण इव्हेंट ए मानूया आणि यामध्ये प्राइम नंबर बघा किती आहे. तर आपल्याला प्राइम नंबर म्हणजे माहिती आहे मूळ संख्या. यामध्ये मूळ संख्या किती आहे 13 एक आहे, पुन्हा आहे 23, 31, 41, 43, 11 पण आपली आहे. किती आहेत 6 आहे. आपण लिहूया 13, 23, 31, 41, 43, 11. ह्या झाल्या आपल्या प्राइम नंबर्स. ठीक आहे. तर आपल्याला नंबर ऑफ इव्हेंट ए काय येईल 6. मग याची आपल्याला प्रोबॅबिलिटी काय भेटेल, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल्स टू नंबर ऑफ इव्हेंट ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. आपल्याला नंबर ऑफ इव्हेंट ए किती दिलाय 6 अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस 20. तर 2 न भाग जातोय, 2 6 आणि हे 10 बरोबर, म्हणजे 3/10 ही आपली प्रोबॅबिलिटी आलेली आहे प्राइम नंबरची. म्हणजे एवढे सगळे नंबर झालेत आपले. तर त्या नंबर पैकी जे आपण नंबर बघू तर ते प्राइम नंबर असतील. ठीक आहे, ही त्याची प्रोबॅबिलिटी आहे, शक्यता. तर आपल्याला दुसरा काय दिलाय सब क्वेश्चन की मल्टिपल ऑफ 4. म्हणजे ज्या संख्यांना 4 ने भाग जातो किंवा ज्या 4 च्या पाड्यात आहे. तर बघा 4 ने कशाला भाग जातोय, 12 ला एक भाग जातोय, 20 ला एक जातोय, पुन्हा बघा 32 ला एक जातोय, पुन्हा 40 ला जातोय, 44 ला जातोय. एवढ्या सगळ्यांना जातोय. तर हे झाले आपले काय इव्हेंट बी. आपण लिहूया आता याला इव्हेंट बी इज इक्वल्स टू का कोणत्या संख्येत आपल्या 12 20 32 40 44. या झाल्या आपल्या संख्या. या किती आहेत 5 आहेत. मग नंबर ऑफ इव्हेंट बी इज इक्वल्स टू 5 आलं. मग प्रोबॅबिलिटी आपली याची सरळ तुम्हाला माहिती आहे किती येणार आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल्स टू नंबर ऑफ इव्हेंट बी अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल्स टू 5/20. 5 के पास 5 चौक 20. 1/4 जी आहे ही प्रोबॅबिलिटी आपली जी आहे ती आलेली आहे कशाची मल्टिपल ऑफ 5. म्हणजे आपण जे नंबर बनवले त्यातला जो नंबर आपण एखादा जर घेतला तर तो 4 ने मल्टिपल असेल. याची शक्यता किती 1/4. ठीक आहे, एवढी आपली शक्यता आहे. म्हणजेच किती पर्सेंट मध्ये काढलं तर बघा किती 25% चान्सेस आहे. आता तिसरा जो आपला सब क्वेश्चन आहे तो काय आहे तिसरा. तर तो काय आहे मल्टिपल ऑफ 11. ठीक आहे, 11 ने भाग जाणारे किती आहेत, एक 11 स्वतः येणार, त्यामध्ये 22 येतोय, 33 आणि 44. हे जे 4 नंबर आहेत त्यांना 11 ने भाग जातोय. मग इव्हेंट सी काय असेल आपला 11 22 33 आणि 44. हे झाले आपले 4 एलिमेंट. नंबर ऑफ इव्हेंट सी काय आला आपला 4. देन आपली प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट सी इज इक्वल्स टू नंबर ऑफ इव्हेंट सी अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. ठीक आहे, 4 आहे आपला नंबर ऑफ इव्हेंट सी अपॉन 20 आहे आपला नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. सो 4 × 4 आणि 4×5 20. 1/5 ही आपली प्रोबॅबिलिटी आली की आपण जो नंबर बघू तो काय असेल 11 ने भाग जाणारा असेल. आपले चान्सेस मध्ये आपण जर इथे काढले तर बघा
मी तुम्हाला एक क्वेश्चन दाखवते की आपण याला पर्सेंटेज मध्ये कसं काढायचं. तर 1/5 इंटू फक्त 100 करायचं. ठीक आहे. 5 दुनी 10 0 म्हणजे आपले 20% चान्सेस आहेत की आपण जो नंबर बघू तो काय असेल 11 ने भाग जाणार असेल. फक्त 20% चान्सेस. 16वा क्वेश्चन काय आहे. The faces of a die bear numbers 0, 1, 2, 3, 4, 5. If the die is rolled twice, then find the probability that the product of digits on the upper face is 0. आपल्याला 16वा क्वेश्चन दिलाय. सॅम्पल स्पेस बघा खूप मोठा येतो. ज्या वेळेस आपल्याला डाइस जे आहेत ते दोनदा रोल केलेत असं सांगितलं जातं त्यावेळेस सॅम्पल स्पेस खूप मोठा आहे पण सोपा आहे. आपल्याला डाइस वरचे नंबर आतापर्यंत आपण काय घेत होतो 1 2 3 4 अप टू 6 पर्यंत. आपल्याला इथे दिलंय त्यांनी की डाइस वरती कोणते नंबर आहेत 0 1 2 3 4 and 5. हे 6 डिजिट जे आहेत ते आपल्याला दिलेले आहेत की हे जे डाइस वरती आहे. आता आपण याचं दोनदा रोल केले असं मानलं तर काय येतंय बघा 0 1 हे येऊ शकतं बरोबर. म्हणजे पहिल्या डाय वरती 0 येऊ शकतं दुसऱ्या डाय वरती 1 येऊ शकतं. तसंच 0 सोबत 2 येऊ शकतं 0 सोबत 3 0 सोबत 4 0 सोबत 5 असे येऊ शकतं. पुन्हा काय येतंय बघा 0 सोबत 0 येऊ शकतो का तर येऊ शकतो ना. 0 सोबत 0 पण येऊ शकतो. तर आता आपण 1 सोबत बघूया. 1 सोबत 0 येऊ शकतो. पुन्हा 1 सोबत 2 येऊ शकतं. 1 सोबत 1 पण येऊ शकतं. 1 सोबत 3 1 सोबत 4 1 सोबत 5. ठीक आहे. हे झालं आपलं. आता अजून दुसरं 2 सोबत 0 येऊ शकतं 2 सोबत 1 येऊ शकतं 2 सोबत 3 2 सोबत 4 2 सोबत 5. तसं आपण 3 सोबत 0 येऊ शकतं 3 सोबत 1 3 सोबत 2 पुन्हा 3 सोबत 4 येऊ शकतं 3 सोबत 5 येऊ शकतं. ठीक आहे. आता 4 येऊया. तर 4 सोबत 0 येऊ शकतं 4 सोबत 1 4 सोबत 2 4 सोबत 3 4 सोबत 5 येऊ शकतं बरोबर. पुन्हा आपण 5 येऊया 5 सोबत 0 5 सोबत 1 5 सोबत 2 5 सोबत 3 5 सोबत 4. ठीक आहे. तर हे झाले आपले सॅम्पल पॉइंट्स. आणि आपला नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आला 36. जेव्हा पण तुम्हाला सांगितलं जाईल ना की 2 डाइस रोल आहे त्यावेळेस तुम्ही लक्षातच ठेवायचे की तुमचे जे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस आहेत हे 36च आले पाहिजे. जर ते तुमचे आले नाहीत तर काय होईल तुमचा सॅम्पल स्पेस चुकेल मार्क जातील. ठीक आहे. तर 36 मोजून बघायचे 36 आलेत का तर आपले 36 आलेले आहेत. आणि आपल्याला प्रोबॅबिलिटी बघा कशाची सांगितली आहे. देन द फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द प्रोडक्ट ऑफ डिजिट्स ऑन द अप्पर फेस इज 0. म्हणजे ह्या ज्या आपण संख्या घेतल्या तर यामध्ये 2 डिजिट आहेत बरोबर. या 2 डिजिटची मल्टिप्लिकेशन जी आहे ती 0 आली पाहिजे. अशा किती संख्या आहेत. आता ही एक आहे ही एक आहे ही एक आहे. ठीक आहे. 0 0 चे मल्टिप्लिकेशन केलं 0 येणार बरोबर. 2 सोबत 0 3 सोबत 0 4 सोबत 0 5 सोबत 0 एवढंच आहे बरोबर. ह्या किती झाल्या 11 होत आहेत ना बघा. हे 4 आणि हे 4 8 9 10 11. इव्हेंट A इज इक्वल्स टू काय येतंय 0 सोबत 1 0 सोबत 2 0 सोबत 3 0 सोबत 5 0 सोबत 4 आहे 0 सोबत 5 पुन्हा काय येतं 5 पर्यंत झालं 0 सोबत 0 पुन्हा 1 सोबत 0 2 सोबत 0 3 सोबत 0 4 सोबत 0 आणि आपण इथे लास्ट लिहूया 5 सोबत 0. हे झाले आपले काय इव्हेंट A की ज्यांचे आपण मल्टिप्लिकेशन केली. 0 into 1 0 0 into 2 0 ज्यांची मल्टिप्लिकेशन केली किती 0 आली पाहिजे. असे किती आहेत आपले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 आहेत. मग आपण इथे शेजारी सच्चा लिहूया नंबर ऑफ इव्हेंट A is equals to 11 आलेत आपले. ठीक आहे.
आता आपल्याला याची प्रोबॅबिलिटी काढायची आहे. तर प्रोबॅबिलिटी आपण कशी काढतो? प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू नंबर ऑफ इव्हेंट ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू किती आहेत नंबर ऑफ इव्हेंट ए 11 अपॉन 36. भाग जातोय कुठे? नाही जाते. त्यामुळे आपला आन्सर एवढंच आलं की आपण जो सॅम्पल स्पेस लिहिला त्यामध्ये अशा अप्पर फेस वरती असे आले नंबर की ज्यांचे आपण मल्टिप्लिकेशन केले की 0 येते. त्याची प्रोबॅबिलिटी त्याची शक्यता काय आहे? 11 अपॉन 36. लास्ट जो आपला क्वेश्चन आहे, ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. ती जी ऍक्टिव्हिटी आहे ती तुमच्या वर्गातली लिहायची आहे. दुसरी ऍक्टिव्हिटी दिली आहे ती आहे डिसाइड द सॅम्पल स्पेस युअरसेल्फ अँड फिल इन द फॉलोइंग बॉक्सेस. तर सॅम्पल स्पेस हा आपला आपण लिहायचा आहे. पुन्हा कंडिशन पण आपली आपणच द्यायची आहे आणि मग त्याची प्रोबॅबिलिटी काढायची आहे. ठीक आहे. तर आपला प्रॉब्लेम सेट 5 इथे संपलेला आहे.